1990 मध्ये पेट्रोल स्वस्त होतं, तेव्हा कोणी पेट्रोलची किंमत केली नाही आणि आज पेट्रोल 100 रुपये लिटर आहे. 1990 मध्ये पाणी मुबलक होतं, तेव्हा त्या पाण्याची कोणी किंमत केली नाही. 2050 पर्यंत तेच पाणी 100 रुपये लिटर होऊ शकतं. अंबानींना हे माहिती होतं म्हणून त्यांनी आधीच तयारी केली होती. तुम्ही तयारी केली आहे का? नंबर्स बघा. भारतात जगाच्या 18% लोकसंख्या आहे, पण फक्त 4% गोड पाणी आहे. नीती आयोग सांगतो 2030 पर्यंत पिण्याच्या पाण्याची मागणी सप्लायच्या दुप्पट होईल. भारतातले 70% ग्राउंड वॉटर आधीच ओव्हर एक्सप्लॉइटेड झाले आहेत. जमिनीतलं पाणी संपतंय. 2019 मध्ये चेन्नईमध्ये शहर कोरडं पडलं होतं. IT कंपनीज बंद झाल्या होत्या. लोक 4 तास रांगेत उभे होते फक्त पाण्यासाठी. बँगलोरमध्ये हेच झालं. 2024 मध्ये इंडियाची जी सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखली जाते, तिथे सुद्धा पाण्याची कोरड पडली. तिथे पण पाणी मिळत नव्हतं. आता येऊया महाराष्ट्राकडे. महाराष्ट्राच्या मराठवाड्यामध्ये दर उन्हाळ्यात 10,000 पेक्षा जास्त गावांना टँकरने पाणी पुरवलं जातं. 2050 पर्यंत 60 कोटी भारतीयांना पाण्याची टंचाई असेल, हे UN चा रिपोर्ट आहे. आता समजून घ्या श्रीमंत लोक काय करतात. मुकेश अंबानींनी गुजरातच्या जामनगरमध्ये वंतारा प्रोजेक्ट उभारलेला आहे. 3000 एकरच्या परिसरात ॲनिमल रेस्क्यू सेंटर म्हणून सांगतात, पण आज सर्वात मोठी प्रायव्हेट वॉटर कन्झर्वेशन सिस्टीम आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग प्लांट्स, प्रायव्हेट वॉटर रिझर्व्ह. पुढच्या 30 वर्षात पाणी हेच सर्वात मोठं रिसोर्स असेल. जगात आत्ताच वॉटर ट्रेडिंग सुरू झाली आहे. अमेरिकामध्ये वॉल स्ट्रीटवर पाण्याच्या फ्युचर ट्रेड्स होतात, जसं सोन्याचे होतात. इस्रायलमध्ये पिण्याच्या पाण्याची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त आहे. भारत त्याच दिशेने चाललाय. जे आज पाणी साठवतील, वाचवतील आणि वॉटर कन्झर्व करतील, तेच उद्या श्रीमंत होतील. कारण पाणी हे नवीन सोनं बनतंय, पाणी हे नवीन ऑइल बनतंय. आता येऊया आपण ह्यासाठी काय करू शकतो त्याच्यावरती. जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतात ड्रिप इरिगेशन, ठिबक सिंचन, 50% पाणी वाचवा. सरकार 80% सबसिडी देतं. फार्म पॉन्ड, शेततळ, MGNREGA मधून फुकट बनवता येतं. रात्री पिकला पाणी द्या, इव्हॅपोरेशन कमी होतं. गावामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू करा. गावाने जर चेक डॅम्स मिळून बनवलं तर सरकार निधी देतं. झाडं लावा. एक झाड दरवर्षी 57,000 लिटर ग्राउंड वॉटर रिचार्ज करतं. सरकारी स्कीम्स, जल जीवन मिशन, घरोघरी नळ, अटल भूजल योजना, केंद्र भूजल वाचवण्यासाठी 6,000 कोटी रुपये देतं. PMKSY, शेतकऱ्यांना ड्रिप इरिगेशनसाठी 80% सबसिडी. शेवटी एकच सांगतो, पेट्रोल संपलं तर इलेक्ट्रिक कार येतील, पण जर पाणी संपलं तर कुठलाच पर्याय नाही.